आतापर्यंत आपण पाहिलं सत्यनारायणाची पूजा झाली आणि दुसऱ्या दिवशीपासून प्रणीतचं ऑफिस सुरू झालं आणि सोबतच नयनाचा सासूरवासही. दुसऱ्याच दिवशीपासून नयना कामाला जुंपली होती. नयना सगळं नीटनेटकं व्यवस्थित करत होती, तरी लीलाबाई तिला घालून पालून बोलायचा एकही मौका सोडत नव्हत्या. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 42. काय सुपर भाजी बनवते तुझी आई. मान गए बॉस. आता ना आईंना सांगशील की भेंडीची भाजी केली की डब्बा जास्त देत जा. मोनिका मिटक्या मारत भाजी खाऊ लागली. प्रणीत तिच्याकडं बघत तिनं ऑर्डर केलेला बर्गर खाऊ लागला. बर्गर आणि भेंडी दोन्ही त्याच्या नावडीचे होते, पण मोनिका पुढं आज त्याला दोन्ही जबरदस्तीनं आवडून घ्यावे लागले. प्रणीत कसा बसा बर्गर संपवत होता. प्रणीत, आईंना निरोप देशील ना. मोनिकाच्या तोंडून आईंना हा शब्द ऐकून प्रणीतच्या मनात फुलपाखरू उडायला लागले. हास्याची एक हलकी लकेर त्याच्या चेहऱ्यावर उमटली. काय झालं हसायला. मोनिकानं त्याला विचारलं. आपल्या आवडीनिवडी किती जुळतात ना. प्रणीत म्हणाला. हो, मला ना लॉंग ड्राईव्हला जायला खूप आवडतं. मोनिका म्हणाली. मला पण. प्रणीत म्हणाला. आणि मला सिनेमा बघायला, शॉपिंग करायला खूप आवडतं. मोनिका म्हणाली. आई शपथ, किती आवडीनिवडी जुळतात आपल्या. प्रणीत मोनिकाला म्हणाला. तितक्यात लंच टाईम संपला. लंच टाईम नंतर मोहितनं प्रोजेक्ट संदर्भात मीटिंग ठेवली होती. मोनिका आणि प्रणीत कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचले. मोनिका केलेल्या कामाविषयी मोहितला अपडेट देत होती. दिसायला सुंदर, आत्मविश्वास असलेली मोनिका प्रणीतच्या मनात कुठंतरी घर करत होती. यार, बायको असावी तर अशी. मोनिकाकडं बघत असताना त्याच्या मनात विचार आला आणि दुसऱ्या क्षणी नयनाचा विचार आला. नयनाचा विचार आला तशी त्याला एकदम स्वतःची चीड आली. दिवस मोनिकासोबत काम करत कसा संपला हे प्रणीतलाही कळलं नाही. ऑफिस सुटलं. प्रणीतनं पार्किंगमधून गाडी काढली. मोनिका गेटपाशीच उभी होती. प्रणीतनं गेटजवळ गाडी थांबवली. प्रणीतनं काही न म्हणताच मोनिका त्याच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. रस्त्यावर खूप खड्डे आहेत, नाही का. मोनिकानं त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले. म्हणूनच पकडून बस, पडशील नाही तर. प्रणीत हसतच म्हणाला. आज त्यानं मोनिकाला मुद्दामच थोड्या दूरच्या रस्त्यानं नेलं. मोनिकाच्या पीजीजवळ त्यानं गाडी थांबवली. आज दुरून आणलंस ना. मोनिकानं विचारलं. हो, तेवढीच लॉंग ड्राईव्ह, छोटीशी. प्रणीत म्हणाला. थँक्स यार. कॉफी. मोनिकानं त्याला कॉफीसाठी विचारलं. चालेल. प्रणीतनं गाडी उभी केली. पीजीच्या जवळच असलेल्या कॉफी शॉपमध्ये दोघंजण गेले. कॉफी पिताना दोघंजण मनसोक्त गप्पा करत होते.
भुरभुरत्या हवेवर मोनिकाचे केस हलकेच उडत होते. तिच्या परफ्यूमचा तो मंद सुगंध, तिची बोलण्यातली लकब, तिचं ते अप टू डेट आणि स्टायलिश राहणं प्रणीतला वेड लावत होतं. मोनिकासोबतचे क्षण संपूच नये असं त्याला वाटायला लागलं. प्रणीत तिच्याकडं बघत तिच्यात हरवला होता. सो मग उद्या भेटूया, मोनिका म्हणाली तसा प्रणीत भानावर आला. जायचं का लगेच? प्रणीतचा चेहरा एवढूसा झाला. अरे किती वेळची मी एकटीच बडबड करते. तू हो, हां, च्या पुढं काहीच बोलत नाहीयेस. माझी बडबड ऐकून तुझे कान दुखतील ना? मोनिका हसतच म्हणाली. मोनिका, हसताना तू छान दिसतेस. प्रणीतच्या तोंडून आपसुकच निघालं. चल, तुझं आपलं काहीतरीच, मोनिका म्हणाली. काहीतरीच नाही, मी सिरियसली बोलतोय, प्रणीत म्हणाला. चल आता, खरंच खूप उशीर झालाय, आपण उद्या बोलूया. मोनिका प्रणीतचा निरोप घेऊन तिथून निघाली. मोनिकाच्या धुंदीत प्रणीतही घरी निघाला. इकडं नयनाचा दिवस मात्र कामाच्या राड्यात कसा गेला तिलाही कळलं नाही. थोड्या वेळात ममता आणि मीनाक्षी त्यांच्या सासरी जातील. दोघींसोबतही रात्रीच्या जेवणाचा डब्बा देशील, कळलं का? आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांचं पोट भरेल एवढा डब्बा दे. आणि हो, सकाळपासून माझं लेकरू उपाशी असेल, त्याच्याही आवडीचं बनव काहीतरी. लीलाबाई तोऱ्यात नयनाला म्हणाल्या. नयनानं मान डोलवली. एवढ्या लोकांचा स्वयंपाक नयना एकटीच करत होती. ममता, मीनाक्षी किंवा लीलाबाई ह्यापैकी कुणीच स्वयंपाकघरात फिरकलंही नाही. सकाळपासून अन्नाचा एक कणही तिच्या पोटात गेला नव्हता. त्यामुळंच अन्नाच्या वासानं तिला शिसारी येऊ लागली. तरी तिनं कसाबसा स्वयंपाक आटोपला. ममता आणि मीनाक्षीचे डब्बे भरले. पोरी हो, येत जा ग, लीलाबाई दोघींनाही म्हणाल्या. आई, तुझी सून आलीये तर आम्हाला आत्ता विसरशील का ग? ममता उगीचच रडू आणत म्हणाली. सून आली म्हणून काय झालं? ह्या घरावर पहिला हक्क तुमचाच आहे, लीलाबाई म्हणाल्या. त्यांनी दोघींनाही एक एक पिशवी दिली. यात काय आहे? मीनाक्षीनं विचारलं. बघ तर, लीलाबाई म्हणाल्या. दोघींनी दोघींच्या पिशव्यांमध्ये पाहिलं. लीलाबाईंनी त्यात साड्या दिल्या होत्या. ह्या तर मामीनं, सुमन मावशीनं सासूबाईंना दिलेल्या साड्या आहेत. सुमन मावशीनं तर किती आवडीनं ही साडी सासूबाईंसाठी आणली होती. मामीनं त्या दिवशी रागात का होईना, शेवटची म्हणून का होईना, ही साडी मला दिली होती. माझ्या माहेरची साडी. यांनी लगेचच आपल्या लेकीला देऊनही टाकली. आता माहेरच नाही राहिलं तर त्या माहेरच्या साडीचं काय अप्रूप ठेवावं? नयना
मनातच पुटपुटले. नैने, घरातला थोडाफार भाजीपाला दोघींना देऊन दे. नाहीतर उद्या सकाळी त्यांना आधी जाऊन भाजीपाला आणत बसावा लागेल. लीलाबाईंनी फरमान सोडलं. नैनानं भरलेले डब्बे, लग्नात लीलाबाईंना आहेरात आलेल्या साड्या, थोडाफार भाजीपाला सोबत घेऊन दोघीजणी आपापल्या सासरी निघून गेल्या. नैना नकळतपणे प्रणीतची वाट बघायला लागली होती. काय आयुष्य आहे. काल जसं होतं तसंच आज आहे. म्हणायला सासूरवासाचं ठिकाण आणि सासूरवास करणारी व्यक्ती बदलली आहे, पण आयुष्याची फरफट अगदी होती तशीच आहे. ज्याच्यासाठी, ज्याच्या भरवशावर हे सगळं केलं, त्याचा कुठं पत्ता आहे? नेमकं त्याच्या मनात काय आहे, काही कळायला मार्ग नाही. खिडकीतून दिसणाऱ्या आभाळाकडं बघत नैना विचार करत होती. थोड्या वेळात प्रणीत घरी आला. मोठ्या अपेक्षेनं नैना त्याच्यासमोर गेली. प्रणीत काहीतरी बोलेल असं तिला वाटलं, पण प्रणीत एक शब्दही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला. नैनाचा फार हिरमोड झाला होता. काय होईल पुढे? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.